वाट घातली आहे आणि बऱ्याच मदतनीसांच्यावर अन्याय झालेला आहे। तेव्हा माझी संघटनेला एक सांगणे आहे की ही अट त्यांनी ताबडतोब रद्द करावी आणि मोबाईल मध्ये आपल्याला मोबाईल खराब दिले होते म्हणून संघटनेने संघर्ष करून आपल्याला नवीन मोबाईल मिळवून दिले, परंतु त्याच्या अगोदर पोषण ट्रॅकर वर काम मोबाईल ऑफिसला जमा झालेले होते, पण पोषण ट्रॅकर वरचे काम जे संघटनेचे पदाधिकारी आहेत त्यांनी पोषण ट्रॅकर वरचं काम केलं नाही, कारण संघटनेचा तो निर्णय होता। आणि काही सेविकांनी सुपरवायझरने आपला दम दिला की सेविका अशा चिंगाट पडत आहेत, इतक्या घाबरतात की पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत थरथर कापतात सुपरवायझर आले तर। काय खात्यात काय व सुपरवायझर सुपरवायझर कुणी केल्या? आपण ह्या संघटनेचे लोक 10-10, 20-20 दिवस बसलो तेव्हा ह्या अंगणवाडी सेविका मधून बालवाडी सेविका मधून सुपरवायझर करा अशी मागणी आपली होती आणि त्याच्यातून 50% सुपरवायझर आपल्यातून झालेले आहेत। मग त्यांना घाबरायचं काय कारण आहे? आपल्यातूनच गेलेले आहेत ना, पुढचे फक्त पुढे बसलेले आहेत। पण आपण पण त्याच किमतीमध्ये राहिलं पाहिजे, पण असं नाही होत। आपल्या सेविका त्यांना सामील होतात, सुपरवायझरला सीडीपीओला सामील होतात आणि आतमधून काम करून घेतात। उलट संघटनेच्या कार्यकर्त्याचं सुद्धा पोषण ट्रॅकर ओपन करून त्यांच्या नावावर सुद्धा वजने भरली जातात, असं सुद्धा बऱ्याच ठिकाणी होतं। मग आपण कशासाठी केलं पाहिजे? संघटना कशासाठी लढते? संघटना ही आपल्यासाठीच लढते। 2000 साली फक्त 500 रुपये सेविकांना मानधन होतं, 250 मदतनीस होतं आणि आतापर्यंत जे संघटनेच्या माध्यमातून झाले 13,000 सेविका आणि 7,500 मदतनीस। का हो? मिनी अंगणवाडी सेविका केल्या, हे संघटनेने मिनी अंगणवाडी सेविकेचं मोठ्या अंगणवाडीत रूपांतर करा अशी मागणी संघटनेची होती, म्हणूनच झाली। आणि संघटनेच्या माध्यमातून आपली इतकी जर कामं होत असेल तर सगळ्या सेविकांनी आलं पाहिजे। आज आझाद मैदान आहे, आज शुकशुकाट वाटतोय अंगणवाडी सेविकांचा। अंगणवाडी सेविकांचा मोर्चा आहे की नाही हे पण वाटत नाही, कारण 25 सप्टेंबरला इथं जागा नव्हती। किती हाल झाले, महिलांना पाणी सुद्धा प्यायला नव्हतं, दुपारी बाहेर सुद्धा निघू दिलं नाही। परंतु आपल्या संघटनेचे कार्यकर्ते इथे 10-12 दिवस उपोषणाला बसले, त्यामुळे सरकारला उपोषणामुळे बसल्यामुळं सरकारला वाकवण्याचं काम आपल्या संघटनेत करतं। आपल्या संघटनेचे हात भरपूर मजबूत आहेत, त्यामुळे सगळ्या सेविकांनी संघटनेला सहकार्य करावं, संघटनेला मदत करावी आणि मोर्चाला सगळ्यांनी यावं। ते आताच एक आमच्या भगिनी म्हणल्या की ज्या घरी राहतात त्यांचं मानधन वाढलं नाही पाहिजे आणि ज्या आल्यात त्यांचं मानधन वाढलं पाहिजे, पण तसं होत नाही ना, कारण मध्येच एक आपल्या संघटनेला आयुक्तांनी पत्र काढलं होतं, कोणत्या संघटनेचे किती सभासद आहेत, परंतु आपल्या महिला संघटनेपर्यंत काही पोहोचत नाही, आपले पदाधिकारी काही ते महिलांच्या पर्यंत पोहोचत नाही। त्यामुळे संघटनेने सुद्धा त्याचं उत्तर आयुक्तांना दिलेलं नाही की ह्या जेवढ्या अंगणवाडी सेविका जे महाराष्ट्रामध्ये आहेत तेवढ्या सगळ्या आमच्याच आहेत। संघटनेचा हा संघटनेचा फार मोठेपणा आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी मोर्चाला आलं पाहिजे। आज तर खूप एका जिल्ह्याच्या सुद्धा नाहीत, जर सीडीपीओने मेसेज टाकला, सुपरवायझरने मेसेज टाकला तर 8 वाजता जिल्ह्याला तालुक्याला येऊन सेविका थांबतात। बघा आज किती महिला आहेत, एका तालुक्याच्या सुद्धा महिला नाहीत, अशा इतक्या महिला महाराष्ट्रामधून आलेल्या आहेत। सगळ्यांनी मेसेज गेला पाहिजे गावागावात की सगळ्यांनी मोर्चाला आलं पाहिजे, त्याच्याशिवाय आपल्याला संघटनेशिवाय काहीही नाही। मध्ये बघा आपण संप केला होता, सीडीपीओने आणि सीओने कमीच्या नोटिसा दिल्या होत्या, त्यावेळेस आपल्याला कुणी वाचवलं? संघटनेनेच वाचवलं ना। मग आपण संघटनेचा हात धरून चाललं पाहिजे, म्हणूनच म्हणते सगळ्यांनी संघटनेला मदत करावी, संघटनेत राहावं। अंगणवाडी सेविका, अंगणवाडी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीचं, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीचं मानधन नको, मानधन नको, पेन्शनचे फायदे, पेन्शनचे फायदे, मानधन नको, मानधन नको। अजित पवार, अरे काहीच नाही तुमचं, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, आदित्य तटकरे, लवकर मानधन वाढ करा।
हर्ष चव्हाण, त्याच्यानंतर देवराज चवळे.